नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय चक्र ही जयवंत दळवी कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 12वा. या सगळ्या प्रकारानं वस्ती नुसती ढवळून निघाली होती. मरून पडलेल्या ढोरावर उतरणाऱ्या गिधाडांची जशी आधी सावली पडते तशी भीतीची, व्यथेची भयानक सावली त्या वस्तीवर पडली होती. भयाच्या वातावरणात सगळी वस्ती गुरफटून गेली होती. खाटीकखान्यात रवंथ करत पडलेल्या मेंढ्यांसारखे सगळेजण वस्तीत राहत होते. जो तो चोरासारखा, अपराध्यासारखा आपापल्या खोपटात किंवा खोपटाच्या दाराशी बसून होता. शेजारी चिता जळतीये तशी माणसं बसून होती. गरीब डोळ्यांची उघडझाप करत गोठ्यात बसलेल्या मुख्या जनावरांसारखे सगळेजण दिसत होते. यावेळी सगळ्यांना लुकाची प्रकर्षानं आठवण झाली. लुका पूर्वीसारखा दादा असता तर अख्ख्या वस्तीला केवढा मोठा धीर मिळाला असता. त्यानं मोठ्या हिमतीनं इंगा दाखवला असता, दरारा निर्माण केला असता. पण खुद्द आता लुका तब्येतीनं आधू झाला होता, असून नसल्यासारखा झाला होता. त्यामुळे कुणी त्याच्याकडे धीरासाठी सुद्धा गेला नाही. कोणत्याही क्षणी पोलिसांची जीपगाडी येईल, कोणालाही उचलून नेईल, कुणाचं कुठल्या क्षणाला काय होईल याचा कुणाला पत्ताही नव्हता. रघुरामा तुरुंगात आहे ही गोष्टसुद्धा पावरो आणि लक्ष्मी विसरली. आयशानं केलं ते बरं का वाईट हा विचार कोणाच्याच मनाला शिवला नाही. प्रत्येकजण जिकिरीत होता तो पोलीस कधी येतील आणि कुणाला उचलून नेतील याच्या. त्यामुळे बेनवाच्या लग्नातली उमेद नाहीशी झालं. त्याचं लग्न कसंबसं उरकलं गेलं. झाडून सगळी वस्ती जेवायला येईल, दारूच्या बाटल्या फुटतील, 10-15 कोंबड्या शिजतील असा आम्हाचा कयास होता. पण वस्तीतल्या या प्रकारामुळे तो खोटा ठरला. ताशावर तडतड 4 काठ्या पडल्या आणि एका सकाळी बेनवाचं अंमलीशी लग्न झालं. 15-20 माणसं कशीबशी मुकाट्यानं जेवली, आपापल्या झोपडीत निघूनही गेली. लुका बेनवाच्या लग्नासाठी मुद्दाम कष्ट उपसून आला, पण कुणी धीराची याचना केली नाही. लुका आपला हातपाय आखडून उखळाला टेकून चिप्प बसला होता. जे जे कानावर येत होतं ते ऐकत होता, दिसत होतं ते पाहत होता. हिरवा चुडा भरून, हिरवी साडी नेसून घरात वावरणारी अंमली बरी दिसत होती, पण तिच्या रूपाकडे बघायला कुणाला सवड नव्हती. कुणाचंच मन तसं लग्नाच्या आनंदात नव्हतं. वस्तीत हा प्रकार झाला आणि वस्ती आम्माच्या खोपट्यापासनं अर्धा मैलाच्या अंतरावर. त्यामुळे वस्तीतलं भीतीचं वातावरण इथे असायचं कारण नव्हतं, पण घडी घडी बातम्या येऊन पोचत होत्या. जीपगाडी आली, थांबली, गेली. 2 पोलीस आले. चमण्याचा बाप म्हणून रुकाच्या 2 थोबाडीत मारून गेले. चेन्नाची जबानी झाली. 1 डॉक्टर येऊन गेला. 2 CID आले होते. ते गप्पा गोष्टी करत अब्दुल्लाचे कबाब खाऊन गेले. 1 का 2? घडी घडीला सारख्या बातम्या येत होत्या. चिंतेत भर पडत होती. काळीज लखलखत होतं. अम्माच्या काळजात कलकलणी सुरू झाली होती. आयशानं नख लावून पोटचा गोळा मारला ही गोष्ट पुन्हा पुन्हा अम्माच्या मनात येत होती. तिचं अंग शहारत होतं. जीभ तोंडात चिकटत होती. ओठ पांढरे फटफटीत पडत होते. आपलाच गर्भपात होतोय असं तिला वाटत होतं. कशाला करावं रे असं सटवीनं? लुका काडीनं दात कोरत गप्प बसला होता. नख लावून पोटचं पोर मारायचं. अम्माचं काळीज लुकाला कळतच नव्हतं. ठेवून तरी ती काय करणार होती? तो जड डोळे मिटत म्हणाला, अरे देवानं दिलं तर जगलं असतं. मेलं पण असतं ना. अरे तसं मेलं तर गेलं आपल्या नशिबानं म्हणायचं. मग गेलंच की आपल्या नशिबानं. चल रे, गळा दाबून मारलं. अम्माच्या काळ्या नितळ हातावर मोहरी फुलली. आपल्यापासून चेन्नाला पोर राहिलं होतं आणि तिनं ते घळघळून टाकलं होतं याची लुकाला आठवण आली. जगलं असतं तर. असंबद्धपणे तो पुटपुटून गेला, पण अम्मानं ते ऐकलं नाही. ती उठली आणि गुरख्याकडे गेली. आयशेच्या पोराची गोष्ट विसरण्यासाठी ती धडपडत होती. बनता है ना जल्दी? अरे बनेगा, क्यों नहीं बनेगा? सोन्याचा दात दाखवत गुरखा हसला. अम्माला वाटलं हा गुरखा खरा समाधानी. दिवसच्या दिवस या स्टुलावर बसून असतो. शेजारी पाजारी काय झालं याचं त्याला सुखदुःख नाही.
याची बायको कुठे असेल, मुलं किती असतील, दिसत कशी असतील. तिने गोरख्याकडे बघितलं. तो टोपरं विणण्यात दंग होता. तिने आणून दिलेला लोकरीचा लाल रक्तासारखा गोळा जमिनीवर लोळवत तो टोपरं विणत होता. ती थपकल मारून खाली बसली. तो लाल गोळा जमिनीवर लोळू नये म्हणून तिने तो मांडीत धरला. गोरख्याच्या 2 सुयांचा नाच तिने टक लावून पाहिला. झपाझपा फेरे पडत होते. लोकर ओढली जात होती. लाल गोळ्याचे नाजूक मऊ धक्के तिच्या ओटीपोटावर बसत होते. लग्नाच्या जड जेवणानं लुका सुस्त झाला होता. जड होऊन ओटीवर बसला होता. मेलेल्या थिजल्या डोळ्यांनी आमलीला नेहाळत होता, कारण बसल्या बसल्या त्याला तेवढंच शक्य होतं. आज बेनवानं लग्न केलं तसं त्यावेळी आपण चेन्नाशी लग्न केलं असतं तर. त्याचं हृदय एकदम हुरहुरलं. तो अनुभव त्याला नवीन वाटला. अंमलीकडे तो बघत राहिला. त्याला गंमत वाटली. एवढीशी पोर होती. खारची झोपडपट्टी हलवली तेव्हा तिला त्यानं खांद्यावरनं पाखाडीत आणून सोडली होती. झपाझप दिवस गेले आणि पोर लग्न करून मोकळी झाली. लुका कितीतरी वेळ तसाच बसून होता. उठून बाहेर जाणं त्याला जमत नव्हतं. दुखापतीमुळे तो कमरेतून आणि गुडघ्यातून वाकला होता, त्यामुळे बसून राहणं त्याला बरं वाटत होतं. अधूनमधून खमिसाचं टोक वर करून तो मांडीकडे विजार चाचपून बघत होता. पुन्हा खमिसाचं टोक वर पसरत होता. बसल्या बसल्या त्याच्या मनात विचार येत होता. पुढ्यात अशा नोटा पडाव्यात, त्या घेऊन आपण दव्याच्या दुकानात जावं, इंजेक्शनच्या खूपशा डब्या विकत घ्याव्यात. 12 रुपये एका डबीला. 1 दिवसाआड 1 डबीचं इंजेक्शन. ती इंजेक्शनं सुटल्यापासून तो अधिकच आवळून आखडून गेला होता. डॉक्टर म्हणतो वर्षभर तरी सुया टोचल्या पाहिजेत. धंदा करायला त्राण नाही आणि धंद्याशिवाय पैसा नाही, आणि पैसा नाही म्हणून दावा नाही. साली ताकद पाहिजे. कमसे कम जोर मागता. मग दुपान फोडून डब्या आणल्या असत्या. लुका पश्चात्तापानं पळून स्वतःशी बडबडला. जागच्या जागी बसून राहिला. थिजलेल्या नजरेत जे जे येईल ते बघत बसला. बेनवा नव्या धुंदीत फिरत होता. नव्या करकरीत धोतराचा सोगा पायावर सोडून तो समोरच्या अंगणात शतपावली करत होता. उभ्या जन्मात एवढं शुभ्र वस्त्र त्यांनी पहिल्यांदा अंगावर घातलं होतं. नव्याच्या नवलाईनं तो स्वतः थक्क झाला. अंमलीकडे बघत तो इथून तिथे फिरत होता. कधी एकदा रात्र होतीये असं त्याला झालं होतं. मध्येच त्याला आठवण झाली ती भागीची. ते दृश्य त्याला काल परवा पाहिल्यासारखं आठवलं. त्या आठवणीनं तो एकदम लाजल्यासारखा झाला. जीवणीत हसला. आपलं हसणं कुणी पाहिलं का काय हे पाहण्यासाठी त्यांनी चोरून इथे तिथे बघितलं. लुका त्याच्याकडे बघत होता, पण तो हसला हे त्याच्या लक्षातच आलेलं नव्हतं. समोर काही नाही असा तो बघत होता. लुका, अरे गप गप का तू? गुरख्याच्या पायापाशी बसल्या बसल्या अम्मानं विचारलं, पण लुका काही बोलला नाही. अरे तुझ्यामुळं पोराला हे दिसले, पण तू खुशीत नाहीस. अम्माचा आवाज कातर झाला होता. ती लुकाकडे बघत राहिली, पण लुका काही बोलला नाही. वेडवाकडं तोंड करत त्यांनी गुडघाजवळ ओढला, त्यावर कोपर टेकलं आणि हात डोक्यावर घेऊन त्यांनी डोकं खांबाला टेकलं. रात्री जेवणं लवकर झाली. अम्मानं ट्रकवाल्यासाठी ताटलीत जेवण काढून ठेवलं. तो मध्यरात्रीनंतर येणार होता. येताना झोळीचा पाळणा आणीन असं म्हणाला होता. 2 बाजूला 2 लोखंडी आकडे, मध्ये कपड्याची झोळी. पाळण्याची आठवण होताच अम्मानं बसल्या बसल्या वर बघितलं. पाळणा कसा, कुठे बांधायचा. मग तिने जमिनीचा तुकडा सारवून घेतला. तेवढ्यात लंगडत लंगडत लुकाला बाहेर पडताना तिने पाहिलं. कुठं चाललं रे लुका? शेणानं बरबटलेल्या हातावर पाणी घेताना तिने विचारलं. काय जरा चक्कर मारून येतो. अरे तब्येत बरी नाही तुझी, कुठं जातो? पड की हेतच. नाही, बसून बसून कंबरडं धरलंय माझं, जरा येतो चक्कर टाकून. असं म्हणत लुका फाटकापाशी आला. तो फाटकापाशी आला तेव्हा फाटकावरची विझलेली बत्ती गोरखा पुन्हा लावत होता. बत्तीवर चिमणी लावण्याआधी लुकानं वातीवर विडी पेटवली आणि झुरके घेत तो चालत राहिला. गोरख्याशी गप्पा मारत अम्मा बाहेर बसली. बेनवा आपल्या खणात जाताच बाहेरनं एक पारवा आत घुसला. इवलाले काळे पंख हलवत तो खोलीभर उडाला. दोरीला बांधून भिंगरी फिरवावी तसा तो चक्रा घेत राहिला. मध्येच त्याची झेप लागून पडवीतला दिवा विझला. दिवा पेटवून बेनवानं झाडू हातात घेतला. काय रे,
अगं पारवा उडतोय. पारवा? नको मारू र पोरा, नको मारू. अरे पाळणा बांधतोय तो, बांधू दे की त्याला. खाली ठेव बरं झाडू. बेनवानं झाडू टाकताच पारवा भुरकन उडून गेला. अंमली खोलीत येताच बेनवानं खोलीचा पत्रा ओढून घेतला. पत्र्याची ट्रंक ओढून दरवाजाला पक्की लावली. ट्रंक ओढल्याचा आवाज ऐकताच हळू रे बाबा, जमीन खरवडल असा अम्मानं इशारा दिला आणि ती गुराख्याशी गप्पा मारत राहिली. ट्रकवाल्याची वाट बघता बघता बरीच रात्र झाली. कानाकडे कट्ट असा आवाज करत तिने जांभई दिली आणि ती पडवीत जाऊन दाराशी बसली. बसल्या बसल्या तिला झोप आली. पण मध्ये जमीचं केकाटणं सुरू झालं. वर तोंड करत ती हेल काढून भुंकायला लागली. त्यामुळे तिची झोप मोडली. जमे, पोटात का दुखतं ग? असं विचारून तिने पुन्हा दाराला डोकं टेकलं. जमी भुंकतच राहिली. हेल काढून ती केकाटत होती. पण एकदम कधी डोळा लागला हे आम्हाला कळलंच नाही. इतक्यात फाटकावरनं कोणीतरी धापकन आत उडी घेतली. कोण आहे रे? अशी गुरख्यानं बॅटरी खोलून आरोळी ठोकली. त्या आरोळीनं आम्माची झोप उडाली. धडधडत्या छातीनं तिने डोळे उघडले. भयभीत होऊन ती उभी राहिली. तिच्या डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच लुका तिच्या डोळ्यांसमोर तिच्या खोलीत घुसला आणि पुटपुटला, तू अंदर ये पहिले. लुका आहे त्यो, असं अम्मानं सांगताच गोरखा माघारी फिरला. अम्मा आत गेली. दाराचा पत्रा ओढून घेतला. आतून दोरी आवळून घेतली. पडवीच्या बाहेर जमी अजून केकाटतच होती. चुपे, असं एकदा लुका कुत्रीवर ओरडला आणि कान देऊन ऐकायला लागला. काय झालंय काय पोरा? धडधडत्या छातीवर हात घेत तिने विचारलं. काय नाही, तू चूप बैठ. खिशातनं इंजेक्शनाच्या 8-10 डब्या काढून त्यांनी त्या तिच्या पेटी मागे लपवल्या आणि तो दबाव धरून बसल्यासारखा बसून राहिला. दुकान फोडून आणल्या. त्यांनी तिच्या तोंडावर आपला घामट हात चेपला. हाताचा तळवा थंडगार झाला होता, थरथर कापत होता. तेवढ्यात फाटकावरनं धपाधप आणखीन उड्या पाडल्या. अरे कोण आहे, कोण आहे? गुरखा पुन्हा ओरडला तर 2 पोलीस. ते धावत गेले. बेनवाच्या खोलीवर त्यांनी धडक दिली. पहिल्या धडकेतच दारावरचा पत्रा कोसळून पडला. बोलून चालून त्या पत्र्याला आधार होता ट्रंकेचा. त्यांनी टॉर्चचा प्रकाश टाकला. नग्न बेनवा अंमलीला हातात उचलून उभा होता. पोलिसांना बघताच त्यांनी अंमलीला खाली टाकली. धोतर फरकन कमरेभोवती ओढलं. कमरेतनं डोक्यातच सणक गेली. त्याच्या डोळ्यात विष उतरलं. छाती तटतटली. काळ्या खडकासारखी कणखर झाली. तीरासारखा तो पुढे घुसला आणि डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच त्यांनी एका बेसावत पोलिसाच्या छाताडावर उडी मारली. पोलीस एकदम उतरणा पडला. बेनवानं त्याच्या पोटावर बसून त्याचं नरडं धरलं. बकऱ्याला पालथा पाडून गळ्याला सुरी लावण्यापूर्वी जसा त्याच्या तोंडून गुदमरलेला श्वास सुटतो तसा त्या पोलिसाच्या तोंडून सुटला. त्यांनी गरगर डोळे फिरवले, पाय झाडले. दुसरा पोलीस उपडी पडला. बेनवाच्या कमरेला त्याने अजगरासारखा विळखा घातला आणि तो त्याला ओढून काढायला लागला. मध्येच ओरडत आम्मा मध्ये पडली. पण वरच्या पोलिसानं आपल्या ज्युत्याचा राठ राकट पाय मुसळ आपटल्यासारखा आम्माच्या कुशीत आपटला. ओंडका पडावा तशी ती कोलमडून बाजूला पडली. पोटावर हात आवळून आडवी झाली. लुका रे, लुका आहे. जीवाच्या आकांतानं ती किंचाळली, पण व्यर्थ. त्याआधीच पोलिसानं लुकाचं मनगड धरलं. मुठीतला चाकू मुठीतच राहिला. 5-10 मिनिटांचा खेळ. पोलीस सरस ठरले. दोघांच्या हातात हातकड्या पाडल्या. फालतू पोरानं आपल्यावर हल्ला केला, गळा दाबला म्हणून संतापलेला पोलीस स्वस्थ बसला नाही. त्याने बेनवाला जमिनीवर पाडून त्याच्या टाचा कपाळाला भिडवल्या आणि मांड्यांच्या मधला भाग पायाची खोट मारून चेचून काढला. जीव घेण्या काळा बसल्या. वेदनेत शरीर विरघळल्यासारखं झालं. जीव जवळजवळ गेलाच. विधभर जीभ बाहेर काढून तो मरणाचा कोकलला. जीभ निर्जीव होऊन हनवटीपर्यंत लोंबली. पोलिसांनी धूळ खात पडलेल्या टोप्या उचलल्या. आपले विस्कटलेले कपडे नीटनेटके करण्यासाठी थोडा अवधी घेतला. त्या निमित्तानं त्यांनी जोरजोरात श्वास घेतला, सोडला, कारण त्यांचाही बराच दम निघाला होता. अकस्मात हे सगळं काय घडलं याचा विचार करायला लुकाला क्षणाचा अवधी मिळाला. लग्नाच्या पहिल्या दिवशी गुदरलेला हा प्रसंग.
त्यानं बेनवाकडे बघितलं. त्याच्या नाकाडोळ्यातनं पाण्याच्या धारा झिरपत होत्या. त्यानं जड डोळ्यांनी जमीकडे बघितलं. पडवीकडे जाऊन तिच्यावर लाथ घालावी असा त्याला राग आला. ती भुंकत राहिली म्हणून पोलिसांना सुगावा लागला होता, नाहीतर या गुदामाच्या आवारात आपण सही सलामत सुटलो असतो, कुणालाही त्रास झाला नसता. आता मात्र जमी अगदी मेल्यासारखी शांत होती. पोलीस एवढे तुटून पडले पण ती तोंड उचलून भुंकली सुद्धा नाही, पोलिसांच्या अंगावर गेली नाही. परोठे करण्यासाठी कणकेचे तुपकट गोळे करावेत तसले 7-8 लिबलिबीत गोळे तिच्या कुशीत होते आणि जगाचं अस्तित्व विसरून जमी त्यांना चाटत होती. चलो हरामखोर चलो, अभी तुम्हारा खेमा कटलेट बनाता, असं म्हणून एका पोलिसानं पायाचा गुडघा लुकाच्या ढोंगणावर मारला. लुका कळवळला. अरे भाई वो अम्मा गिर गई देखो, मरने दे, हमको क्या करने गए. दुसऱ्या पोलिसानं टक्कन आवाज काढत आपलं कोपर बेनवाच्या टाळूवर आपटलं. बेनवा तिरमिरल्यासारखा झाला. दोघांची मानगुटं दोघांनी धरली. गोदामाच्या फाटकाबाहेर त्यांना आणता जीप गाडी तयार होती. जीप बघताच लुकाला आतल्यात समाधान वाटलं. तांगड्या तोडत चौकीपर्यंत नेलं असतं तर त्याच्या अंगात चालायचीही ताकद नव्हती. रस्त्यात कोसळून पडायची पाळी आली असती. जीपमध्ये बसता बसता काळोखातनं कुणीतरी हटकलं. क्या हुआ रे. आवाज ओळखीचा होता. लुकानं मागं वळून बघितलं. अब्दुल्ला उभा होता. इतने जल्दी दुकान बंद किया तू, बेनवानं त्याला विचारलं. अरे रास्ते का काम शुरू हो गया ना, निकाली सब झोपडी. बेनवा काहीतरी बोलला पण तेवढ्यात भर्र आवाज करत जीपगाडी वेगानं सुटली. कोण काय बोललं ते त्या आवाजात अब्दुल्लाला कळलंच नाही. डोक्यावरची पाटी तशीच घेऊन तो धावत्या जीपगाडीकडे बघत राहिला आणि म्हणता म्हणता त्या काळोखात जीप दिसेनाशी झाली. मागचा लाल ठिपका मात्र बराच वेळ दिसत होता, तोही दिसेनासा झाला. मग अब्दुल्ला माघारी वाळला. त्यांनी दोन्ही हात डोकीवरच्या पाट्याला लावले. तोंडातलं बिडीचं विजलेलं थोटूक दातांनी चावत तो स्वतःची म्हणाला, क्या मालूम खुदा जाने. आणि तो संथपणे मोहम्मद अली रोडच्या दिशेनं वाळला. जीप भरधाव सुटली. चकाल्याच्या वस्तीवरनं जाताना लुकानं आणि बेनवानं वळून बाजूला बघितलं. बऱ्याचशा पेट्रोमॅक्सच्या बत्त्या झगझगत होत्या. लोंढा आल्यावर जे काही हाताला लागेल ते वाचवायची धडपड करावी तशी धडपड चालली होती. आरडाओरडीत संपूर्ण वस्ती बुडाली होती. 5-50 पोलीस बंदुका घेऊन उभे होते. झपाझप खुंटा उपटून झोपड्या पाडल्या जात होत्या. झोपडी पडण्यापूर्वी जी हाताला लागेल ते झोपडीवाले उठवत होते. जीप इतक्या वेगानं गेली की त्या काळोखात फक्त माणसांची हालचाल दिसली. आरडाओरड ऐकू आली पण ओळखीचे चेहरे नाही दिसले. जाता जाता बेनवाच्या नजरेत एक स्वप्न तरळलं. बेनवानं झोपडीवाल्यांची टोळी उभारली आहे. प्रत्येकाकडे बंदूक आहेत. झोपड्या पाडायला हत्यारबंद पोलीस येताच बेनवाची टोळी गोळ्या झाडतीये. थडा गोळ्या सुटताच पोलिसांची तारांबळ उडतीये. ते धूम पळ काढतायत. शेजारच्या पोलिसाला आडवा पाडून तो त्याच्या तांगड्या कपाळाला भिडवतोय आणि त्याच्या जांगांमधला भाग खोटा मारून चेचून काढतोय. कल्पनेत चेचण्याचं काम करताना बेनवाचं प्रत्यक्षात हात हल्ले आणि शेजारच्या पोलिसाला धक्का लागला. चुबटे. त्यांनी पुन्हा एकदा आपलं कोपर बेनवाच्या टाळक्यात आपटलं. पोलिसांची जब्बर खोट तिच्या कुशीत बसताच अम्माच्या पोटात कमालीच्या वेदना झाल्या होत्या. यातना असह्य होऊन तिचं रक्त पिवळं पडलं. पंडुरोग्यासारखं तिचं तोंड झालं. ती तिथेच आडवी पडली. तिची शुद्ध हरपली. मांडीवरनं भळाभळा रक्त निथळत होतं. तिला त्या अवस्थेत बघताच अंमली जीव गेल्यासारखी घाबरली. एवढीशी पोरती, तिला कसलाही अनुभव नव्हता. पहिल्यांदा ती नुसत्या धसक्यानं घाबरली, मग कळवळून रडली. रडून भागण्यासारखं नव्हतं. तिने धीर केला. इकडच्या तिकडच्या चिंध्या जमवल्या. फाटके कपडे टराटरा फाडले. त्यांचे बोळे करून झपाझप लावले पण व्यर्थ. उपयोग नव्हता. रक्त थांबत नव्हतं. आता काय करायचं? अशा रात्री हाक मारायची कोणाला? गुरखा, ओ गुरखाजी, ती आकांतानं ओरडली. हलाव हलाव साहेब, गुरखा गोदामाच्या मालकाला फोन करत होता. अंमली गुरख्याला फक्त हाका मारत होती. त्यावेळी मदतीला कोणीतरी जवळ असावं असं तिला वाटत होतं, पण गुरखा तिच्या हाकेला ओ देत नव्हता. अधूनमधून जमी तेवढी बारक्या आवाजात खेकसल्यासारखी ओरडत होती. पोरांना हलके हलके चाटत होती. त्यावेळी जाग होती ती तेवढीच. या गडबडीत बराच वेळ गेला.
थोड्या वेळानं फाटकासमोर ट्रक उभा राहिला. ट्रकवाला दिसताच आंबलीला धीर आला. काय काय झालं हे आंबलीनं सांगून होण्याआधी मालकाची गाडी येऊन थांबली. पायघोळ धोत्राचा फवारा उडवत मालक आवारात आला. इकडून तिकडे फेऱ्या मारत त्यांनी झालेला प्रकार गुरख्याकडनं ऐकून घेतला. गुरख्याला आणखीन काहीतरी सांगायचं होतं, पण तपशील ऐकायला मालकाकडे वेळ नव्हता. त्यानं वळून ट्रकवाल्याकडे बघितलं. जरा सुन लीजिए. हात जोडून ट्रकवाला म्हणाला, गा बकवास बंद. तुमको शरीफ आदमी समझ के जगह दिया, अब निकलो यहाँ से, खाली करो सब. मालक तणतणून ओरडला, सब पत्रा बाहेर फेक दे, क्या समझे. मालकानं गुरख्याला बजावलं. गुरख्यानं केलेला आक्कडबाद सलाम घेत तो परत फिरला. झुळझुळणाऱ्या रेशमी सदऱ्याकडं खुशीनं बघत तो फाटकाच्या बाहेर सुद्धा पडला. बऱ्याच वेळानं अम्मा शुद्धीवर आली. तिने डोळे उघडतात तिच्या किलकिल्या डोळ्यासमोर जमी आली. जमीच्या पोटावर 7-8 गोळे निजले होते. कधी व्याली ही, ती मनातल्या मनात म्हणाली आणि तिने आपली नजर चौफेर फिरवली. तिने डोळे उघडताच आंबली पडवीत बसली, पत्र्याला मान टेकली. तिला कमालीचा थकवा आला. डोळ्यांपुढे अंधार आला. डोळे मिटताच काजवेच चमकले. आम्हाला कल्पना नव्हती असं काही होईल. ती आपल्या कर्माला दोष देत रडत राहिली. सारं सामान बाजूला काढून ती वर बसली. रडत रडत तिने सगळीकडे बघितलं, पण आता सगळं सपाट झालं होतं. खोपट आणि पोटसुद्धा. उंच काळ्या गजातनं उन्हाचे कवडसे आत आले. लुकाच्या बेनवाच्या अंगावर पडले. त्यांच्या अंगात ऊब आली. त्यांना बरं वाटलं. रात्र त्यांनी कोठडीत बसून काढली होती. झोपायला जागा नव्हती. 3ऱ्या वर्गाचा पॅसेंजर डबा भरावा तशी कोठडी भरली होती. रात्रभर अधूनमधून दरवाजा उघडला जात होता. एखाद दुसरा माणूस आत लोटला जात होता. कुणाच्या तरी हातावर पायावर पाय टाकत तो आत येत होता. विड्यांच्या धुरानं आणि दर्पानं कोठडी भरून गेली होती. लुकाला आणि बेनवाला झोप येत नव्हती. त्यांचं अंग नसानसातून ठणकत होतं. एकदाच लुकानं बसल्या बसल्या डुलकी घेतली, पण झुकलेलं डोकं दुसऱ्याच्या डोक्यावर आपटताच तो खेकसला, यो मरताय रे साला. मुक्या बहिऱ्या माणसासारखं लुकानं त्याच्याकडे बघितलं आणि गप्प झाला. मग रात्रभर त्याला झोप आलीच नाही. बेनवा मात्र सारखा हाय हाय करत विव्हळत होता. पाय फाकून भिंतीला टेकून बसला होता. त्याला पाय जवळ घेता येत नव्हते. जवळ घेतले की जबर ठणका बसत होता. गजातून दिलेल्या चिंचोळ्या कपातनं त्यांनी चहा घेतला तेव्हा दोघांना बरं वाटलं. मग त्यांनी विडीचे खोल झुरके घ्यायला सुरुवात केली. बराच वेळ ते तसेच बसून होते. थोड्याच वेळात आवारात ये-जा वाढली. मोटारी टॅक्सी येऊन थांबायला लागल्या, जायला लागल्या. काळे डगलेवाले वकील, निळे डगलेवाले पोलीस घाईघाईनं येत होते, जात होते. ओ चेन्ना, एकदम उठून लुकानं हाक मारली. किधर रे रे. ती काय क्वार्टात चालली. दोघेही दाराचे गज हातात धरून उभे राहिले. कोण. लुका. चेन्नाच्या मागे आयशा उभी होती. चमण्या होता. 2 पोलीस होते. आयशा पार सुकली होती. हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. गळ्याकडची आडवी हाडं वर सटकली होती. डोळ्यांच्या पापण्या खाली टाकून ती उभी होती. अरे लुका, तू इधर क्या करता. लुकानं उत्तर नाही दिलं. तो पचकन थुंकला. वस्ती उडवली, एकूण एक खोपट पाडलंय, बेनवा म्हणाला. त्या सगळ्यांना कमालीचा धक्का बसला. अरे देवा, असं म्हणत चेन्नानं कपाळावर हात मारला. अरे ट्रंक तिथं राहिली, लुगड्याची घडी पण नाही मोडली. आता होतंय काय. काय व्हायचंय. चमण्या रडत होता. हे क्यों रोत आहे. अरे ह्याला क्वार्टात पण बादशाह पाहिजे. तेवढ्यात पोलीस ओरडले, चलो चलो, आणि त्यांना रेटत घेऊन गेले. गज पक्के धरून बेनवा तसाच उभा राहिला. बैठ रे बैठ, असं म्हणत लुका खाली बसला, पण बेनवा नाही बसला. गजातनं तो टक लावून बघत राहिला. त्याला वाटलं अंगात ताकद यावी, हे गज पेचून निसटता यावं, अंमलीला घेऊन धूम ठोकावी. जिथे पोलीस ओळखणार नाहीत तिथे पळून जावं. त्याला आठवण झाली, त्याचा बाप पॉंडेचेरीहून असाच पळाला होता. अम्माच्या तोंडून त्याने ते ऐकलं होतं. विचार करता करता तो टक लावून बघत राहिला. तेवढ्यात ताडकन कोणाच्या तरी कानपटात थप्पड बसल्याचा आवाज निघाला. समोरच्या कचेरीत पोलीस इन्स्पेक्टर कोणाचा तरी थोबाड फोडत होता. इन्स्पेक्टर बसला तेव्हा त्याच्या पाठीमागे दडलेलं कॅलेंडर बेनवाला स्पष्ट दिसलं. त्याच्या खोपटात होतं तसलंच कॅलेंडर, काचवाल्यानं दिलेलं. फांदीवरचा पक्षी कोलमडण्याच्या बेतात होता. छातीत जिथे बाण घुसला होता तिथे रक्त ठिपकत होतं.
बेनवा पाहत राहिला, टक लावून पाहत राहिला. जिथं बाणाचं टोक होतं ती लालभडक जागा त्याला ओली झालेली दिसली. रुकाची कोंबडी मारली तेव्हा ओलं रक्त असंच ठिबकलं होतं. त्याच्या नजरेसमोर एक एक थेंब ओघळायला लागला, रक्ताचा एक एक थेंब. श्रोते हो, ही होती जयवंत दळवी यांची कादंबरी चक्र. कादंबरी तुम्हाला नक्की आवडली असेल. कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.